झोपलेलं सरकार वेगवेगळ्या पद्धतीने जागी करण्याचा 74 दिवसांमध्ये आम्ही प्रयत्न केला। कुंभकर्णाला जागी करायचं त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे हातखंडे रामायणामध्ये वापरले असं आपल्याला पाहायला सापडतं। ढोल ताशे नगारे वगैरे हे केवळ सरकारला जागी करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत। हृदयाच्या भाषेचं तरी तुम्हाला आकलन व्हायला पाहिजे, कारण हे ऐकणाऱ्याच्या लायकीवर अनुसरून ठरतं। आमच्या समृद्धी बाधित धरणे आंदोलनाचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात हा 74वा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे झोपलेलं सरकार वेगवेगळ्या पद्धतीने जागी करण्याचा 74 दिवसांमध्ये आम्ही प्रयत्न केला, परंतु ते जागी झालं नाही असं आम्हाला वाटलं। कुंभकर्णाला जागी करायचं त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे हातखंडे रामायणामध्ये वापरले असं आपल्याला पाहायला सापडतं। आमच्या बोली भाषेला सरकार ऐकत नाही हे ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं त्यावेळेला आता आपण मागं पाहिल्याप्रमाणे ढोल ताशे नगारे वगैरे हे केवळ सरकारला जागी करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत। खरं तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे 74 दिवस आमचे गेले, तुमच्या कानावर एखादी बातमी आली नाही, हे खरं तर दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल। तुका म्हणे ऐशे झाली या वाचून करणे तो क्षीण वाटत असे। जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं की एखादी गोष्टी तुम्ही हातात घेतली, जर तिचा फल प्राप्त नाही झालं तर निश्चित रूपाने ती निराशा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। उदाहरणार्थ एखाद्याने 100 फूट विहीर खांदावी आणि तिला पाणी न लागावे, तेव्हा त्या शेतकऱ्याची झालेली अवस्था 7-8 भावामध्ये एखादी मुलगी असावी आणि तिचं फार मोठ्या थाटामाटात लग्न करण्याचा हेतू आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून फार मोठ्या उत्साहाने लग्न पार पाडावं। हळदीच्या दिवशी त्या एकुलती एक मुलीचा नवरा ज्याप्रमाणे अटॅक वगैरे येऊन तो मृत व्हावा, तेव्हा झालेली कुटुंबाची अवस्था, किंवा माऊलीने सांगितल्याप्रमाणे वैशीची शेवटी पुत्र एकच वे वांझुटी, 60 वर्षे वय झालं, पुत्राची अपेक्षा ठेवली आणि त्यानंतर अचानकच दैवयोगाने पुत्र झाला आणि 5वीच्याच दिवशी त्या पुत्राने पुन्हा आपल्या मृत्यूला कवटाळवं, तेव्हा त्या आईची झालेली अवस्था, मला असं वाटतं ही जी निराशा आहे, ही निराशाच सर्वच आम्हाला बाधित शेतकऱ्यांना आणि त्यातल्या त्यात जे नेतृत्व करतात अशा राठी सरांना सुद्धा झालेली असं मला पाहायला सापडतं। पण अशी निराशा मायबाप सरकारनं आमच्यावर येऊ देऊ नये, कारण जगामध्ये 2 प्रकारच्या भाषा आहेत, एक होठातली भाषा आणि एक पोटातली भाषा। होठातली भाषा ही वरची भाषा असते आणि पोटातली भाषा ही हृदयाची भाषा असते। आणि हृदयाच्या भाषेचं तरी तुम्हाला आकलन व्हायला पाहिजे, कारण हे ऐकणाऱ्याच्या लायकीवर अनुसरून ठरतं। कारण कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसायला सारखे आहे, पण याच्याकरता वसंत ऋतूच यावा लागतो। बगळा आणि राजहंस हे दोन्ही दिसायला सारखे, पण याच्याकरता त्यांच्या समोर शिरनिरी विभाग येतो। हंस हंस बक बक हा शास्त्राने सांगितलं। बगळा आणि हा राजहंस कळायचा असेल तर दूध समोर ठेवावं लागतं। वास्तव जर विचार केला तर एखादी बाळंतीण बाई आपत्ती निर्माण करायचं असेल तर त्याला वेदना म्हणजे कळा सोसावं लागतात, पण याच्याकरता प्रसूतीच्या वेदना जाणणारी, तिला आपत्त्यहीन बाई नाही पाहिजे तर आपत्य होणारीच बाई पाहिजे। सांगायचं तात्पर्य की त्या बाईचा आवाज वेगळा आहे। सासू आणि सून ज्या वेळेला लेक आणि सून दोही आक्रोश करताना आपल्याला पाहायला सापडतात, परंतु त्या सासूला अगोदर मरावं लागतं आणि मग कोणाचा आवाज खरा हे लक्षात येतं। प्रामुख्याने मला हे सांगायचं की आमचा हा जो आवाज आहे, आम्हाला त्याच पद्धतीने संकट प्राप्त झालेले आहे। आणि अशा संकट कालामध्ये जर शासन आमच्या या पोटातल्या भाषाचा जर विचार करत नसेल तर मला सांगा, अनेक लोक जे होटातले भाषा करून आपलं घर भरण्याचा प्रयत्न करतात, मग अशा लोकांकरताच तुमचं सरकार आहे का, असा आम्हाला पडलेला हा प्रश्न आहे। म्हणून मायबाप सरकार होईन तोपर्यंत आमचा तात्काळ निर्णय घेण्याचा प्रयत्न आपण करा, नाहीतर पुढे येणाऱ्या 2 दिवसांमध्ये कोणती अघटित घटना घडेल
आणि तेव्हा तुमच्या सरकारला नाके नऊ आल्याशिवाय राहणार नाही ही कळकळीची विनंती मायबाप सरकारला करतो आणि होईन तोपर्यंत तात्काळ आपण निर्णय घ्यावा एवढी मायबाप सरकारला विनंती करतो।